नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हे पाहू शकता बाजरीचं वावर आहे. हे मोठं इथपर्यंत एवढं बाजरीचं वावर आहे. आणि ह्या वावरात विषय काय झाला तुम्हाला सांगतो. हे बघा, ह्या वावरात एका गाडीवाल्याने रात्री 11:30-12च्या टायमामध्ये बाजरीतून बघा चक्कर काढली. विचारलं नाही काहीच नाही. इकडून बघा अख्खा याने पाट घालवला, वरुंब घालवलेत आणि बारी उधरली होती ती सगळं घालवले. आणि हे बघा एक केवढं किती मोठे मोठे खड्डे केलेले ते बघा. अख्खी बाजरीचं वाटोळं करून टाकलं, चक्कर घातले. रात्रीच्या 11:30 वाजता 12 वाजता बुसकाट न्यायला आला सुखदेव शेट्टे नाना. त्यांचं बुसकाट उचलण्यासाठी, किरणरावजी वाघ त्यांचं बुसकाट उचलण्यासाठी इथून रात्रीची गपचीप गाडी आणली रात्री 11:30-12 वाजता. हे बघा चक्कर पाडून बघा काय केले बघा. हे पूर्णपणे एवढं मोठाले खड्डे पाडलेत हे केले. आणि ह्या बाजरीच्या वावरामधून हे बघा हे असं नुकसान केले. इथं तर केलं अख्खा वरुंब घालवलं. हे बघा अख्खा वरुंब घालवल्यात. हे कायसाठी केलं बाजरी केली, एवढं पाणी भरतो त्याला. खुरपायची आता 2-4 दिवसात बाजरी. तर त्यांनी हे बघा इकडं पण वाट लावली सगळी. इकडे मकामध्ये अख्ख्या मकामधून गाडी घातली. हे बघा अख्ख्या मकामधून गाडी घातली. एवढं इथपर्यंत त्यांनी अख्खं घालवले, वरुंब्या घालवल्यात. अख्खी मका तोडवली, अख्ख्या मकाचं वाटोळं गेलं. इकडं खाली बाजरीचं वाटोळं गेलं आणि विचारलं नाही काहीच नाही. जाणीवपूर्वक खोट्यावानी केले. ही भावकीची करामतीची कहाणी आमच्या शेजार धर्म असं म्हणतात याला. एकाला जागा दिली, एकाला जायला जागा दिली तर त्याने दुसऱ्याने लगेच गहू घेऊन गेलेत. बरं जाऊ द्या भाऊ, वावर बांधलं, परत भरलं, पाणी भरलं आणि नंतरला परत वल्ल्यात ट्रॅक्टर परत बुसकाट न्यायला आला गावाचं गाडीवाला. यांनी हे बघा हे अशी चक्कर पाडून अख्ख्या वरुंब्याची पाटाची अख्खी वाट लावून टाकली. हे बघा काय हे जाणीवपूर्वक चाललेला खेळ आहे. जाणीवपूर्वक त्रास द्यायचा, टॉर्चर करायचा. आणि हे भावकीतले किडे आहेत. हे दुसरं कोण नाहीत. दुसऱ्यांची वावरं तुडवली पार. मी म्हणतो हे वावर मोकळे, पण ज्या वावरात बाजरी केलेली आहे ना, अख्खी बाजरी नाही वावरात. या बाजरीतून अख्खा हे बघा किती मोठाले खड्डे पाडलेत. हे एवढं मोठं खड्डे पाडलेत. एवढे कशासाठी? एवढं जाणीवपूर्वक केलं कशासाठी? काय यांचं नुकसान केलं होतं आपण? म्हणजे बघा जाणीवपूर्वक अख्ख्या चक्करी पाडल्यात. मुद्दामून घातली गाडी, विचारलं नाही काय नाही अजिबात. अख्ख्या बाजरीचा त्यांनी पाट्याचा पाट घालवलं. आणि आता बोलावलं त्यांना. आता ते म्हटले नीट करून देतो. पण म्हटलं तुम्ही जर तुमच्या महिन्याभर जर झालेला माल आहे तुमचा आणि तुम्ही त्या मालातून जर तुमच्या मालांमधून आम्ही जर गाड्या आणि ट्रॅक्टर जर घातलं तर तुम्ही नीट करून देताय म्हणताय. मग नीट केल्यानंतर तुम्ही त्याचा फायदा काय बा? महिनाभराचा गेला नाही एवढा. आता इथपर्यंत गेलं ना सगळं, इथपर्यंत गेलं ना नुकसान होऊन. इथून इकडं काय उगावणार आहे? काय उगावणार इथून पुढं? या बघा बुसकाट न्यायला तिकडं बुसकाट न्यायला का तिथं गाडी आली होती. तिकडलं बुसकाट न्यायचं होतं. आणि इकडून मार्ग होता त्यांना. त्या बंगले आहेत ना, त्या बंगल्यापासून वरती गाडी काढायला जागा होती. तरी त्यांनी जाणीवपूर्वक इकडून गाडी आणली खोट्यावानी. त्यांना वाटलं ना काय करणार आहे, काय वाकडं करणार आहे आपलं. आणि एकदा होऊन गेलं कोण काय करणार आहे, कोण काय म्हणणार आहे. मग आम्ही घालू का ट्रॅक्टर, घालू का गाड्या? आम्ही तुमच्या मालांमधून महिना दीड महिन्याचे झालेले माल आहेत, त्या मालांमधून आम्ही ट्रॅक्टर गाड्या घालतो आणि तुम्हाला वावरं नीट करून देतो. मग बघू तुम्हाला मान्य होते का, परवडत आहे का, तुम्हाला चालते का बघू. बघा ना चक्कारी केवढली पडल्यात. हे मोठ्या चक्कारी पडल्यात, गटार झाल्यात तयार. कशासाठी? हे जाणीवपूर्वक केलेले आहे. मुद्दामून रात्री चोरट्यावानी अनुज लांडे म्हणून कोण येतो मशनीवाला, मशनीवाला येतो. गव्हाचं मशनी करतो, गहू मशनीद्वारे करतो. आणि ते बुसकाट शेतकऱ्याकडून गव्हाच्या बदली घेतो. त्याच्यासाठी चोरट्यावाने रात्री 11:30 वाजता गाडी घेऊन आला. आणि या बाजरीतून काही संबंध नसताना अख्खी बाजरी तुडवली, अख्ख्या बाजरीतून चक्कर पाडली. पाणी भरायचं कसं बा? याच्यात बारी सगळी आणि अख्खी मोडून टाकल्यात बारी. इथं हे खोट्यावानी खोड केल्यासारखं आहे, मुद्दामून खोड केल्यासारखं आहे. आता तुमच्या गाड्या जाती नाही ना, मग तुम्ही दुसरीकडून मार्ग काढा ना तुमच्या पद्धतीनं. आम्ही का सार्वजनिक रस्ता दिलाय का? फुकट आहे का हे? कवर मी याच्या अगोदर एकाने विनवणी केली बा, विचारलं मला. त्याला मी म्हटलं बा जाऊ दे, तुझी मशीन फक्त बाहेर निघायची बा.
म्हणून त्याला जागा दिली. तर यांनी पार तिथं ट्रॅक्टर घातलं, मोठा मोठा ट्रॅक्टर घातलं, मग गहू वाहिलं 30-30 32-32 पोती, आणि वरून रस्त्याची पार म्हणजे पार वावराची वाट तर लावूनच ठेवली. वावर मी बांधलं, परत बांधून परत पाणी भरलं. आणि ह्या बादरांनी परत काय केलं, परत रात्रीचं चोरट्यावानी जाऊन देणार नाही म्हणून रात्री 11:30 वाजता गाडी घातली, बुसकाटाची मोठी गाडी. हां, मोठी गाडी घातली आणि अशा चक्कारी पाडून अख्खा वाट लावून टाकली या वावराची. काही संबंध नाही, घ्यानं नाही, द्यानं नाही. हां, स्वतःच्या वावरामधून थोडं इंचभर जाऊन देती नाही, पाऊल वाटा नीटवानी ठेवती नाही. आणि यांना आमच्या इथून रस्ते पाहिजे, हायवेच्या हायवे पाहिजे यांना. हां, यांनी आमच्याकडे ठेव दिलेली का तेव्हा त्या मकाच्या वरती वावरात, त्या वावरातून अख्खं वाटोळं गेलं वावराचं. हां, अख्खी मका तोडावली. आहे बोलायचं अशांना, यांनी ना फक्त ना चव काढण्यासाठी, इज्जत काढण्यासाठी सगळा खेळ मांडला. हे जाणीवपूर्वक केलं, स्वतःचं काम भागलं. आणि आई घालीच्या आता आम्हाला रुबाब सांगत आहेत. हां, नीट बोलायचं म्हणतात. मग तुम्ही नीट वागा ना, नीट करा ना. मग बोलायची आम्हाला वेळच नाही आली पाहिजे ना आमच्यावरती. आम्ही येतो का तुम्हाला खोड्या करायला, तुमच्या चुका, तुमच्या नादी लागायला येतो का, तुमचं नुकसान करतो का आम्ही काही? हां, तुम्ही आम्हाला त्रास देण्यासाठी सगळे खेळी रस्ता का तुम्हाला दुसरीकडे रस्ते नाहीत का? तुम्हाला आमचेच इथून रस्ते दिसत आहेत, आमचंच रस्तं तुम्हाला चोरायला दिसत आहेत. आमच्याच मालांचं वाटोळं करायचं, तुमच्या मालांचं तुम्ही वाटोळं करून द्यायला पाऊल वाटतं ठेवा जायला. काय आम्हाला काय गरज आहे? माझा काय संबंध? माय बाजरी का, माय गहू आहे का? हे काय किती वाटोळे गेले, किती नुकसान केले आहे का इकडे? हे काय किती मोठाले चक्कारी द्या. ट्रॅक्टरचा विषयच नव्हता राहिला. ट्रॅक्टरचं सगळं मी नीट केलं होतं पाठ. हे वरुंबे आहेत ना, हे सगळे वरुंबे ओढलेले. हे बघा इकडे दाखवतो, हे बघा हे वरुंबे सगळे ओढलेले आहेत मी. हे वरुंबे सगळे ओढले होते मी. आणतोय तो, येतोय घेऊन. वरुंबे ओढले होते सगळे. हे काय किती वेळा गाडी गेलेली, किती 4 वेळा गाडी गेलेली इथून दिसते. पुढं चक्कारी किती पडल्यात. ही तुमच्याच गाडीची चक्कर आहे, दुसरं कोणतीच दुसरी गाडी गेली नाही. दुसरी गाडी संमतच नाही ना काही. मग तुम्ही म्हणताय बा हे ट्रॅक्टर कुठून गेला, हे कुठून गेलं? अहो ट्रॅक्टर इथून गेला, पण ट्रॅक्टरचा मी नानाला म्हटलं बा एकदा झाला विषय, पण ते पप्पूला जाऊन दिलं बा, त्यांचं भांडण आहे. त्यांनी वाटलं बा चला आता गहू आहे बा चला, ते जाऊन दिलं मी वरून ओढून घेतलं, पाणी भरून घेतलं. हां, मग तुमचा काय संबंध परत त्या गाडी न्यायचा बा? संबंधच नव्हता ना. रस्ता दिसतो मी, याचा अर्थ तुम्ही हाय मोकळा म्हणून तुम्ही लोकांचा माल किती तोडावणार? आता इकडं काय आपला संबंध आहे का? इकडं काय माझा आहे का काही? माझा काही संबंधच नाही. तुम्ही इकडून न्यायचा संबंधच नव्हता ना काही. महिन्याची बाजरी झाली बा. आता तुम्हाला कळत दिसत आहे सगळं वरून ओढलेले आहेत. बारी आहे का सगळी मोडून टाकल्यात. बारी आहे का? बारी तरी ठेवल्यात का कुठं काही? सगळी बारी मोडल्यात अख्खी बार, इथून तिथून. मग याचा अर्थ असं की बाबा चला काय झाल्यानंतर बघू पुढं असा विषय झाला त्याचा. असं नाही, हे पार मकाचं पार अख्खं वाटोळं करून टाकले त्या मकाचं पार. ते अख्खं एवढं लांबून गाडी ओढली का पार. येताना तुमचं मशीन जाताना कुठून असं इथून तुम्ही चढवलं होतं बरोबर ना, इथून गेलं होतं ना असं कडनी. हां, मग हे मशीन ते हां इकडून गेलं होतं ना. मी म्हणतो इकडून गेलो होतो, तुम्हाला बस मी जागा दिली कायसाठी? त्या महेश शेट्याचं बा एकट्याचं फक्त बा त्याचा गहू काढायला त्या लोकांनी जागा देत नव्हते म्हणून मी म्हटलं बाबा हां मका याच्यात थोडी आता झाली पातळ म्हणून जरा म्हटलं बा जाऊ दे. थोडी बाजरी पातळ उधळली तर लोळ्यामुळे ती मकान शाळू करतो याच्यात. लोळ्याला टेंजर चालेल का? आम्हाला ती नानी म्हटली तुमची रात्री 11:30 वाजता ती गाडी आली होती बा इकडं, खाली गेली गाडी. नाही पण तुम्ही सांगितलं म्हणून त्यांनी इकडून गाडी आणली. तुम्ही जर सांगितलं असतं बा तिकडून, तुम्हाला तुमची मोठी गाडी मान्य बा, पण तुम्ही विचारलं नाही, पाचारलं नाही. आणि पप्पूला काय म्हटलं माहिती आहे का? पप्पूला म्हटलं तर आमचा विषय इथं ठरला काय होता की पप्पू त्याचा विषय कसा ठरला आहे का बा त्याला तिथून त्यांनी काढून दिली नाही जागा. हां म्हटलं चालून भाऊ जाऊ दे म्हटलं. आता तुझ्या तोंडानं तू बोललाय आणि बाबा चल तुला गरज आहे बा, तू आता ते तिकडून जायला मार्ग देत नाही, तू गहू राहिला तर बाबा परत पाऊस बिऊस झाला काही नुकसान झालं तर बाबा म्हटलं 3 महिन्याचा खेळ नको बा म्हणून म्हटलं ती बाजरी गहू करून घे. त्याने गहू करून घेतला आणि तुमची मशीन इकडून काढली तुम्ही. ती आणि विषय असा होता ह्या अर्ध्या बांधावून चढवायचं होतं. नाही सांग, त्याचं माझं बोलणं झालं ते सांगतोय. अर्ध्या बांधून चढवायचं. हां ही बाजरी आता ही बाजरी खुरपायला आता 2-4 तिथून कोपऱ्यावरून चढलं बरोबर ना, इकडूनच वरून जास्त गेला असतो पुढे मका ती गेली असती. मग कंदी मका त्या मक्काचं हे इथं माझ्या वडिलांचं हे आमचं हे वावर आहे, हे चुलत्याचं आहे यांचं. मी मग त्यांनी अर्धलिंग केलं आता ही बाजरी, हे पण अर्धली नाही. पण विषय काय आहे की वावर मी किती वेळा बांधायचं आता हे 3रा टाईम होईना.
किती वेळा बांधायचं. आणि एवढं नुकसान म्हणजे आता एवढं निभार झाले का पहिले ट्रॅक्टरनी सुकानाला त्याने विचारलं नाही काय नाही परस्पर घेऊन गेला का पप्पूची मशीन इथून बाहेर काढली म्हणून. अरे पण म्हटलं मग तुम्ही तिथून जायला मार्ग द्यायचा होता ना, मला काय इकडे त्रास द्यायचा मग विनाकार मला त्रास द्यायचं कारण काय बा. तुम्ही जाणार का म्हणून त्यांचं होणार बा गावाचं, माझं नुकसान हे मध्ये कशासाठी बा म्हटलं. नाही होऊन पडला. तुम्ही तुमचा फायदा बघा आता दुसऱ्यांचं नुकसान करता. अन्न ना त्या दिवशी नाना ट्रॅक्टर घातला, नानाला व्याजा पडलं म्हटलं इकडून म्हटलं बुसकाट आणायला गाडी इकडून आणून नका देऊ म्हटलं. नानाला मी स्वतः म्हटलं त्यांचं काम आहे ना का हा. मागायचं. नानाला म्हटलं बुसकाट आणायला इकडून गाडी आणू नका म्हटलं. आता तुम्ही नेली बुवा. टेबल आहे बॅगेत पण ते आता उद्या दुपारच्या पारी